आपल्या मराठी स्त्रियांना एक कॉमन सवय आहे. ती म्हणजे काय तर एखाद्या तांदळाच्या डब्यात किंवा लाडूच्या डब्यात पैसे साठवून ठेवण्याची. माझ्या आईला सुद्धा हीच सवय आहे. पण तिचे हे साठवलेले पैसे कधीच वाढले नाही. तुमच्या आईने साठवलेले पैसे वाढलेत का? अर्थात नसतीलच वाढले. कारण साठवलेले पैसे जर योग्य ठिकाणी गुंतवले तरच ते वाढतील. आणि म्हणूनच केंद्र सरकारने एक योजना आणलेली आहे खास महिलांसाठी. ह्या योजनेत जर तुम्ही पैसे गुंतवलात तर त्यात वाढ होईल. आता ही योजना नक्की काय आहे हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. नमस्कार, मी सीए प्रज्ञा शिरधनकर. स्वागत आहे तुमचं आर्थिक जागृतीमध्ये. जसं मी तुम्हाला सांगितलं की ह्या स्कीममध्ये फक्त महिलाच पैसे गुंतवू शकतात. पण एखाद्या अल्पवयीन मुलीला म्हणजेच 18 वर्षाच्या आतील मुलीला जर पैसे गुंतवायचे झाले तर तिचे आई वडील तिच्या वतीने पैसे गुंतवू शकतात. ह्या स्कीममध्ये किमान 1000 ते जास्तीत जास्त 2 लाखापर्यंत तुम्ही रक्कम गुंतवू शकता. आणि ह्या स्कीममध्ये तुम्हाला 7.5% व्याज मिळणार आहे, जे सध्याच्या FD वर सुद्धा मिळत नाही. समजा पुढे जाऊन तुम्हाला काही कारणास्तव ह्या स्कीममधून पैसे विड्रॉ करायचेच झाले तर 6 महिन्यानंतर तुम्ही 40% रक्कम विड्रॉ करू शकता. पण लक्षात ठेवा की तुम्हाला इंटरेस्ट 7.5च्या ऐवजी 5.5%च मिळेल. सो तुम्हाला या जर योजनेत पैसे गुंतवायचे असतील तर तुम्ही पोस्ट ऑफिस किंवा ठराविक बँक जसं की बँक ऑफ बरोडा आहे, सेंट्रल बँक ऑफ इंडिया आहे, ह्या बँक्समध्ये जाऊन तुम्ही पैसे गुंतवू शकता. इतरही बँक आहेत ज्यांची नावे आम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहेत. तर ह्या स्कीमचा लवकरात लवकर लाभ घेऊ शकता, कारण ही स्कीम फक्त 2 वर्षासाठी आहे, म्हणजेच मार्च 25 पर्यंत आहे. तुम्हाला आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर याला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि आर्थिक जागृती ह्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा.